बीड शहराचा सांस्कृतिक वैभव असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची अज्ञातांनी तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाट्यगृहातील कर्मचाऱ्याने आपल्याला शस्त्राचा धाक दाखवून नाट्यगृहाच्या काचा फोडल्याची माहिती आहे। या घटनेनंतर बीडमध्ये खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे घटनेची माहिती पोलिसांना देऊनही पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप कलावंतांकडून करण्यात आलाय। या घटनेतील आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दुपारी तिथं प्रोग्राम होता एक, ते झाल्याच्या नंतर एक सामान आवरावरीचं आमचं चालू होतं। तर त्यानंतर 4 जण तिथं आले, पार्किंग मध्ये बसलेले होते आणि मी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी हत्यार वगैरे काढलं त्यांच्याकडंच, त्यांच्या जवळचं, आणि मी घरी जेवायला गेलो। तर नंतर दुसरा जण येणार होता इव्हेंट साठी की स्टेज वगैरे लावण्यासाठी। मी म्हणलं 1 घंट्यामध्ये जेवण करून वापस येतो। तर त्यांनी वापस आलो तर पाहिलं तर नाट्यगृहाच्या 5 गाड्या फोडलेल्या होत्या। समोरचं गेट वगैरे थोडं लॉक सेफ्टी नाही आहेत त्याचे, तर काचा फोडल्या आणि 2 साऊंड आहेत, एक मॉनिटरचे, तर ते 2 साऊंड पण चोरीला गेले आणि मला शिवीगाळ पण केली। तुम्हाला काय म्हणत होते, कोण कुठले होते? नाही, मी काय सांगू शकत नाही। ते एक 18-19 वर्षाचे मुलं होते ते। आणि काल रात्री या नाट्यगृहामध्ये काही टोळक्यांनी इथे येऊन का नाही चांगला धिंगाणा केलेला आहे। नाट्यगृहाच्या काचा फोडलेल्या आहेत। नाट्यगृहाचे जे वॉल साऊंड आहेत ते देखील चोरीला गेलेले आहेत। आपण पाहू शकता तिथं वायर देखील तुटून पडलेले आहेत। सर्रासपणे दररोज तुम्हाला सांगतो या ठिकाणी मद्यपी येतात, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांच्या दारूच्या पार्ट्या होतात। इथं कुठलाही तुम्हाला सांगतो सिक्युरिटी गार्ड इथल्या नाट्यगृहाच्या सुरक्षेसाठी बसवलेला नाहीये। रात्री 11-12 वाजता देखील आणि रात्रभर सुद्धा हे नाट्यगृह